स्वागत आहे। आजची आपली नाश्त्याची रेसिपी आहे, कारण आपली नाश्ता सिरीज चालू आहे। नाश्त्याच्या रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहे मखाना डोसा। अगदी हेल्दी रेसिपी होणार आहे, तर नक्की बनवून पहा। या अगोदर आपण नाश्ता सिरीजमध्ये भरपूर साऱ्या नाश्त्याच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत। लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली देणार आहे, तर नक्की पहा तर आपला अनोखी चव चॅनल। मग वेळ न घालवता आपण मखाना डोसा कसा बनवायचा ते पाहूया। आज आपण मखान्यापासून डोसा तयार करणार आहे। त्यासाठी मखाने घेतलेले 1 कपभर कोणत्याही दुकानामध्ये सहजपणे मिळतील, आणि जेवढे मखाने घेतलेत ना तेवढाच आपण बारीक रवा घ्यायचा आहे। म्हणजे 1 कपभर बारीक रवा घेतलेला आहे। आणि कांदा पोहेसाठी जे पोहे लागतात म्हणजे जाडे पोहे ते अर्धा कप घेतलेले आहेत। अर्धा कप दही घ्यायचं आहे। हे फेटलेलं दही आहे, घरी मी तयार केलेलं हे दही आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। पाण्याचं असं प्रमाण नाही, गरजेनुसार पाणी घ्यायचं आहे। अगोदर आपण 1 कपवर पाणी टाकून बघायचं आणि हे सगळं मिक्स करून बघायचं। लागत असेल तर अजून थोडं पाणी ॲड करू शकता। तर मिक्स करताना असं वाटतं की थोडंसं घट्ट आहे, तर थोडंसं अजून पाणी याच्यामध्ये ॲड करायचं। लागेल तसं थोडं घेऊया। मी अजून अर्धा कप पाणी घेतलेलं आहे, थोडंसं अजून टाकून बघू। कारण मखाण्याने हा जो रवा आहे तो चांगला भिजायला हवा, म्हणून आपण 10 ते 15 मिनिट याला रेस्ट करायला ठेवणार आहे। अर्ध्या कपापेक्षा पण थोडंसं सध्या पाणी लागलं। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि भिजू देऊया। आता हे जो पण भिजते तो पण आपण चटणी बनवून घेऊया। आज चटणी आपण टोमॅटोची बनवणार आहे। त्यासाठी लालवाल्या सुक्या मिरच्या मी 4 घेतलेल्या आहेत। पाणी गरम करून घेतले, याच्यामध्ये आपण 10 ते 15 मिनिटं चांगल्या भिजत घालायचे आहेत। मिरच्या 10 ते 15 मिनिटं चांगल्या भिजवून घेतल्या, एकदम मऊसूत भिजलेला आहे गरम पाण्यामुळे। आणि याच्यामध्ये आपण टोमॅटो घ्यायचा, 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, तो थोडा कापून घेतला। चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही। आता मिक्सरला मी वाटण करून घेतलेलं आहे। आता ही चटणीला आपण फोडणी देऊन घेऊया। 1 चमचाभर तेल घ्यायचं आणि कडकडीत गरम करून घ्यायचं। तेल एकदम कडकडीत गरम झालेलं आहे। मी 2 लसूण पाकळ्या घेतल्या आणि एकदम बारीक कापून घेतलेल्या आहेत। आपण तेलामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे। लसूण पण छान आता भाजलेला आहे। जे आपण आता वाटण करून घेतलेलं आहे ते आपण या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं। गॅस स्लो करायचा आणि छान याला मस्त तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। लागत असेल तर पुन्हा याच्यामध्ये तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता। थोडीशी साखर पण टाका। जर टोमॅटो थोडासा आंबट असेल तर थोडीशी साखर पण याच्यामध्ये टाकून घ्यायची। टोमॅटो छान मस्त तेल सुटेपर्यंत शिजवून घेतला। आपली ही चटणी आता टोमॅटोची तयार झालेली आहे। रवा आणि मखाने आपण 10 ते 15 मिनिटे छान भिजवून घेतलेले आहे आणि छान फुललेले सुद्धा आहेत। बघा याच्यामध्ये आता थोडंसं घट्ट झालेलं आहे, कारण रवा छान फुलला गेला, मखाने पण मस्त फुलले गेलेले आहेत। आता आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाका किंवा डायरेक्ट तुम्ही असं वाटून घेऊ शकता। वाटताना लागलं तर पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता, कारण थोडंसं पाणी वाटताना लागणारच आहे। आता एका बॅचमध्ये मी हे सगळं वाटते। जर तुमचं प्रमाण जास्त असेल तर 1 ते 2 बॅचमध्ये वाटा। मी थोडंसं पाणी घालून आता वाटून घेते, वाटताना लागलं तर अजून घेते। मिक्सरला छान मस्त असं वाटून घेतलेलं आहे। असं मस्त असं रवाळ वाटून घेतले। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि ॲड करायचं। आपल्याला जसं आपण डोश्यासाठी बॅटर तयार करतो तशा पद्धतीने हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। थोडंसं घट्ट ठेवायचं। चवीनुसार आता मीठ टाकून घ्यायचं। आता मिक्स करून घेऊया। आता थोडंसं मला एकदम घट्ट वाटत होतं, मग थोडंसं मी पाणी ॲड केलं आणि आपलं बॅटर तयार करून घेतलेलं। आता बॅटर कशा पद्धतीने करायचं मी तुम्हाला चमच्याने दाखवणार आहे। बघा अशा पद्धतीने हे बॅटर तयार करायचं आहे। आता आपलं बॅटर तर तयार झालेलं आहे। आता डायरेक्ट आपण डोसे बनवायला घेऊ। नेहमीप्रमाणे तुम्ही जसे डोसे बनवता आणि पॅन एकदम कडकडीत गरम करून घेता, थोडंसं पाणी टाकून पुसून घेता, तसंच हे डोसे बनवताना सुद्धा तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे। आता गॅस स्लो करायचा आणि आपल्याला जेवढा डोसा बनवायचा आहे तशा पद्धतीने आपण याचं बॅटर घ्यायचं आणि छान असं डोशासारखं पसरवून घ्यायचं आहे। मी हा डोसा तो जास्त पसरून तुम्हाला दाखवणार नाही, थोडासा असा जाडसरच बनवणार आहे। तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही बनवू शकता। जसा हा डोसा आपला भाजत जातो तर तसे ह्या डोशाला छान अशा जाळ्या पडत जातात। आणि एक बाजू वरची पूर्णपणे सुकल्याशिवाय किंवा एक बाजू व्यवस्थित खालची भाजल्याशिवाय आपल्याला पलटी करायचं नाही। थोडं झाकण ठेवून छान भाजून घेऊ। हवं तर तुम्ही एका साईडने भाजा किंवा दोन्ही साईडने भाजून घ्या। मी दोन्ही साईडने तुम्हाला भाजून दाखवणार आहे। थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि मग पलटी करून घ्यायचं।
बघा अजिबात कुठेही चिपकलं नाही. आता पलटी करून घेऊ. एक बाजू छान मस्त भाजली गेलेली आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल टाकून मस्त भाजून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने भाजून घ्या आणि हा डोसा काढून घ्या. मस्तच दिसतोय. आता दुसरा डोसा भाजताना सुद्धा आपण पाणी टाकून पुसून घ्यायचं, म्हणजे जो टेम्परेचर आहे त्याचं कमी करायचं, म्हणजे डोसा व्यवस्थित पसरला जातो. मी मीडियम साईजचे आजचे हे डोसे बनवलेले आहेत. आता जाळ्या बघा कशा छान मस्त पडतात त्याला. काही जण फक्त एका साईडनी भाजतात, काही जण दोन्ही साईडनी भाजून घेतात. तुम्हाला जसं आवडेल तशा पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. फक्त भाजले गेले पाहिजे, चांगले कच्चे राहिले नाही पाहिजे. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि खालची बाजू पूर्णपणे भाजेपर्यंत आणि वरचा डोसा पूर्णपणे जो ओलसर आहे ते सुकेपर्यंत आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे. झाकण ठेवून आपण डोसा छान मस्त अशी एक बाजू सुकवून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने गोल्डन ब्राऊन भाजून घेतलेले आहे. आता पलटी करू. डायरेक्टली तुम्ही असं काढून खाऊ शकता, पण मी भाजून घेणार आहे. बघा छान वाटतात ना डोसा असा. पहिलं तेल लावायचं आणि मग भाजून घ्यायचं. तेलसुद्धा खूप कमी लागते ह्या डोशाला, अजिबात जास्त तेल लागत नाही. कमी तेलामध्ये हा डोसा मस्त तयार होतो. बघा छान मस्त भाजलेले. आता काढून घेऊया. अशा पद्धतीने 2 ते 3 डोसे मी बनवून घेतलेले आहेत. एक पातळवाला डोसा कसा बनवतो तो सुद्धा मी तुम्हाला आता दाखवणार आहे. कारण याच बॅटरपासून तुम्ही असे छोटे छोटे डोसे थोडे जाडसरही बनवू शकता आणि अशी पातळवाले डोसे जशी नेहमीप्रमाणे तुम्ही बनवता तशा पद्धतीने सुद्धा असं बनवू शकता. जेवढा पातळ करता येईल तेवढा पातळ डोसा होतो याचा सुद्धा. याच्यासाठी तुम्हाला वेगळं बॅटर करायची अजिबात गरज नाही आहे. बघा छान मस्त असा डोसा एका साईडने मी भाजून घेतलेला आहे. एकदम गोल्डन ब्राऊन कलरसुद्धा आलेला आहे आणि जाळीदार मस्त डोसा झाला आहे. मग तुम्हाला असा पातळवाला डोसा बनवायचा की जाडसर बनवायचा तसं तुम्हीच ठरवा आणि तशा पद्धतीने नाश्त्यासाठी अशा पद्धतीने डोसा बनवून बघा आणि ही टोमॅटोची चटणीबरोबर खाऊन बघा. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. मग कशी वाटली तुम्हाला आजची मकाना डोशाची रेसिपी? जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा. रेसिपी जर माझ्या आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा. असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान अनोख्या रेसिपी सोबत. तोपर्यंत गुड बाय.